आज मी तुम्हाला कोकणातील प्रसिद्ध कच्च्या कैरीची वडी सोप्यात सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तरी तुम्ही ही कैरीची वडी पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी माझा व्हिडिओ बघितल्यानंतर वडी अजिबात बिघडणार नाही। तरी त्यासाठी मी इथे 2 तोतापुरी कैऱ्या घेतल्या आहेत। कैरी तुम्ही कोणतीही घेऊ शकता। समजा जर तुम्ही साधी कैरी घेतली असाल तर साखरेचं प्रमाण थोडं जास्त लागतं। कैऱ्या स्वच्छ धुवून त्याची अशा पद्धतीने संपूर्ण साल काढून घ्यायची आहे। संपूर्ण कैरीची साल काढून झाल्यानंतर कैरीचे 2 भाग करून कैरीच्या आतमध्ये असलेली कोय काढून घ्यायची। नंतर कैरीचे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे। व्हिडिओ बघून झाल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉन पण दाबा। विशेष म्हणजे या वड्या वर्षभर टिकतात आणि ही आंब्याची वडी अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत होते। आता संपूर्ण आंब्याचे काप कुकरमध्ये घालून घ्यायचे आहेत। कापून घेतलेले कैरीचे तुकडे कुकरमध्ये घातल्यानंतर कैरीचे तुकडे संपूर्ण बुडतील इतकंच पाणी कुकरमध्ये घालायचं आणि नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। पाव चमचा वेलची पूड घालायची आणि कुकरला झाकण लावून कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। कुकर थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आंब्याचे काप छान मऊसूत शिजले आहेत। आता आपल्याला शिजवून घेतलेला हा आंब्याचा गर गाळून घ्यायचा आहे। तरी त्यासाठी पातेल्यावर पुरणाची चाळण ठेवून आणि त्यामध्ये आपण शिजवून घेतलेला कैरीचा गर घालायचा आणि चमच्याने अशा प्रकारे संपूर्ण कैरीचा गर चाळणीतून गाळून घ्यायचा आहे। गाळून घेतल्यामुळं आपली वडी एकसारखी छान तयार होते। अशा पद्धतीने कैरीचा गर गाळून झाल्यानंतर हा कैरीचा गर आपल्याला मोजून घ्यायचा आहे। कोणताही पदार्थ बनवत असताना प्रमाण हे खूप महत्त्वाचं असतं। त्यासाठी घरातील कोणत्याही वाटीने हा पल्प मोजून घ्यायचा। समजा जर हा पल्प 1 वाटी भरला असेल तर पाऊण वाटी साखर घालायची। आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तयार केलेला आंब्याचा पल्प घालून घ्यायचा आणि त्याच वाटीने पाऊण वाटी साखर घालून घ्यायची। मीडियम गॅसवर 5 मिनिटं सतत हलवत राहायचं। जसं जसं हे मिश्रण शिजेल तसं याचा रंग देखील थोडासा पिवळसर व्हायला लागतो। तुम्ही पाहू शकता याचा रंग थोडासा हलकासा पिवळा दिसायला लागला आहे। आता आपल्याला ज्या ताटामध्ये वड्या सेट करायच्या आहेत त्या ताटाला ब्रशने तूप लावून घ्यायचं आणि 5 मिनिटांनी गॅस बंद करून तयार केलेलं मिश्रण तूप लावलेल्या ताटात ओतून घ्यायचं। वडी बनवण्यासाठी तोतापुरी कैरी वापरला तर जास्त वडी आंबट होणार नाही किंवा साखरेचं प्रमाण पण कमी लागेल। त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करीन की तुम्ही ही वडी बनवताना तोतापुरी कैरी वापरावी। तशी तुम्ही दुसरी कोणतीही कैरी वापरली तरी चालेल। कैरीचा शिजवून घेतलेला गर ताटात एकसारखा पसरून झाल्यानंतर ताटाला पातळ कापड बांधून 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचं किंवा 2-3 दिवस फॅनखाली सुकवून घ्यायचं, म्हणजे हे मिश्रण चांगलं सेट होतं। तरी तुम्ही पाहू शकता छान मस्त सेट झालेलं आहे आणि ताटाला सुद्धा अजिबात चिकटलेलं नाही। आता याच्या आपण वड्या कापून घ्यायच्या आहेत। पिझ्झा कटरने हव्या त्या आकारात याच्या वड्या कापून घ्यायच्या। तुम्ही सुरीने सुद्धा कापू शकता। माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि न विसरता शेअर करा। तयार झाल्या आहेत बघताक्षणी आवडतील अशा आंबट गोड चवीच्या अप्रतिम अशा कैरीच्या वड्या। तरी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने कच्च्या आंब्याच्या वड्या बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडतील।